सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, पण मला कळलं पाहिजे माहेर पंढरपूर आहे. आणि कसं असतं ना, शेवटी माहेरात सगळं स्वातंत्र्य असतं. का ग माय? माहेरात 9 वाजेपर्यंत झोपलं, माय काय म्हणणार आहे का? माय काय म्हणेल? जाऊ दे माय, लय सासरवास आहे, झोपू दे. आणि हेच जर तुम्ही सासरी झोपलात तर सासू अख्ख्या गलीला सांगन, मला तर पटली नव्हती माय, ह्यालाच लय पटली होती, गोरी म्हणून माया डोक्यावर आणून बसवली. किती वाजलं तर उठली नाही. सासू ती सासू, माहिती. हा संसार म्हणजे सासरवास आहे. पंढरी म्हणजे सुख आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. काय पंढरपूर दादा, काय सामर्थ्य. आणि शेवटी कसं आहे ना, आयुष्यात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, फक्त शहाणा तो मालक शहाणा पाहिजे. संसारात तरी कोण शहाणा पाहिजे ग? का ग माय? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं बोलावं, गावानं हिनवावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं. कशाला मनावर घेती, मी हे ना तुझ्यासोबत. बाई आनंदानं सासरवास सुद्धा सहन करते. खरं आहे की नाही ग माय? तुम्हाला असं वाटतं तुम्ही मला फसवताय? तुमचं कसं झालंय माहिती आहे? एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारला, एवढा का हसतो? ती म्हणलं कंडक्टरला फसवला. तर म्हणला कसं काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. नाही, हे शहाण्यालाच कळलं. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, त्या गुणी दगड बरे देवा. आता इतक्या येड्याला कुठं परमार्थ सांगता का दादा? खुशाल लोक म्हणतात हो, गेलो होतो कीर्तनाला पण बसलो नाही. याला काही शहाणा म्हणायचं का दादा? काही माणसं असं भुशारकीनं सांगतात, गेलतो कीर्तनाला पण बसलो नाही, बसलं होतं पण मधनं झालं, मेळ लागला नाही. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही, तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, सुखावत नाही किंवा स्थिरावत नाही. मायबाप यात तुमची चूक नाही. माझे माऊली सांगतात, तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला पवित्र मंडपात बसू देत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य आहे. मी बोलत नाही, नामासे विनमुख तो नर पापिया, हरी विन धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. आयुष्यातली सगळ्यात निर्लज्ज गोष्ट भजन आवडणं, आणि आयुष्यातली सगळ्यात स्वाभिमानी गोष्ट भजनासारखी आवड दुसरीकडे न निर्माण होणं सुख आहे. आणि टाळ्या वाजीवताय पण उपकार केल्यासारख्या. तुम्ही बी चांगल्या भाकरी शेवग्याची शेंग हाणली, तुम्हाला बी टाळी वाजू वाटत नाही. तुमची टाळी कशी माहिती आहे का? दर घे, दर घे, घे आले बाय आमच्या घे, दर घे आले बाय आमच्या काय, दर घे, घे दर घे, जेवरमध्ये आले बाय, घे 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 घे. अरे काय दान करताय का भिकाऱ्याला? तुमचं कसं आहे माहित आहे? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे तिकडे. महाराज आता महाराजही तसाच, माणूसही तसाच. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला, म्हणला भामटाय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. प्रसिद्धी कमी करू नको बाबा, बरं का. 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटाय तू. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. अख्ख्या आलेल्या भक्तांना सांगत असतो, हे येडे नारळ घेऊन जाऊ नका. महाराज म्हणला अरे माझा नारळ बऱ्यापैकी फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली, सगळी बायको घेऊन आली. येड्या तू 2दाही एकटाच आला, तुझी पत्नी कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. तेवढे हुशार आहात तुम्ही. खरं सांगा, किती नारळ दिल्यावर लेकरू होईल? मग मी तुम्हाला सांगते, किती भजनं केल्यावर देव भेटेल. जसा त्या नारळाचा फायदा नाही, तसा या भजनाचा फायदा नाही. भावे विना भक्ती विना, बळे विना शक्ती बोलू नये. भावे विना देव नकळे निसंदेह. गुरु विना अनुभव भाव बळे आकळे. कर तरी आवळे काही न लगे एक भावाची, कारण तुका म्हणे आन विठोबाची.
भाव शुद्ध असला ना तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. अहो तुम्हाला जायची गरज नाही, जगाचा मालक येतो स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजै व्रजैक वंदनम समस्त पाप खंडन सुपिच्च गुच्च मस्तकम सुनात वेणु हस्तकम मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागर भजै व्रजैक वंदनम समस्त पाप खंडन स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची फक्त कळलं पाहिजे भरला घनदाट जे दिसे भूत ते मानी जे भगवंता भक्तियोग निश्चित जाण माझा. भाव एवढा प्रबळ पाहिजे की जगाच्या मालकाशिवाय दुसरं स्वरूप नाही आवडलं पाहिजे. बघेल तिकडे देव जाणवला पाहिजे आणि त्याच्याशिवाय आहेच काय कळायला वेळ लागतो. एखाद्या स्टँडर्ड मुलीला विचारलं ना अगं माय हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतस, हाय क्लास लाईफस्टाईल, श्रीमंत मायबापाच्या पोटी आली पण कधी भजन करताना देवळात जाताना दिसली नाही. ती फार ॲटिट्यूडमध्ये सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके नो इशू. तू देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही किंवा याच्यात तुझा दोष नाही. तू देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही. पण तरुण मंडळी ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही हे जग तुमचं अस्तित्व मान्य करणार नाही. सामर्थ्याने सांगते देव मानतोय म्हणून सांग. आणि वय आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. माऊली सांगतात लाकडाची राख झाली की राख पुन्हा पेटत नसते. आयुष्याची राख झाली की भजन करण्यात मजा. देवघर आहे ना माय तुमच्यात. बोलत जा ग माय, बोलत नाही असं नाही. बोलायला लागले अख्या गावाला कळतं कुणाची सून भांडती. अगं नवरा बायकोचं भांडण लागलं, बायकोचं तोंड बंद नाही. बायको मला मी सगळं सोडून आले, आई बाप घरदार सगळं तुमच्यासाठी सोडून आले, सगळं मी एकटीनं केलं, सगळं तुमच्यासाठी केलं, काय काय करू, कवर करू, काय काय सहन करू, कसं करू. नवरा मी सगळं सहन करतो म्हणला. म्हणलं मी काय काय आवरू. नवरा म्हणलं मी सगळं आवरतो, तू फक्त तोंडावर, बाकी सगळं मी सहन करतो. माय आपण लय गोड आहे ग, आपल्या इतकी ताकद कोणात नाही, एवढं सामर्थ्य ना माय आपलं. अगं नाव घेताना आधी रखमाईचं मग पांडुरंगाचं आहे. बाप रखमा मग विठ्ठलाची भेटी. आधी बापाच्या आधी माईचं नाव आहे. कौतुक आहे ना, माऊलींना त्याग कळतोय रखमाईचा. आजकालच्या पोरीसारखा रखमाईने जर बराबरीचा विचार केला असता की माझ्या नवऱ्यानं मला समानता दिली नाही, माझ्या नवऱ्यानं मला बाजूला उभं केलं नाही, माझ्या नवऱ्यानं भक्ताचं रक्षण केलं पण मला वळून सुद्धा पाहिलं नाही. तिला माहीत आहे माझ्या नवऱ्याचं मुख जरी पुढं असलं तरी माझ्या नवऱ्याला माझी काळजी आहे, हा विश्वास तिचा नवऱ्यावर आहे. 28 शुगे झालं पाठ राखण करते त्या पांडुरंगाची. कारण तिला जाणीव आहे जसं मी विठ्ठलाशिवाय अपूर्ण आहे तसा विठ्ठल माझ्याशिवाय अपूर्ण आहे हे मला कळावं. याच्यासाठी पंढरीत रखमाई. काय काय सामर्थ्य हो आपल्या धर्माचं. सत्वासाठी सीतेनं वनवास भोगावा. आणि आमची पोरं म्हणतात आणि कुणी काही बोललं म्हणून ऐकून घ्यायचं नाही. देवाच्या बाबतीत चेष्टा विनोद करायचे. देवाला 16,108 होत्या, मी बी 2-4 करीतो. शेंबड्या तू एक सांभाळ. आणि काय वाटतं तुम्हाला देवानं काय हाऊस म्हणून बायका केल्या होय रे. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. ज्यांनी भगवान श्रीकृष्णाकडे याचना केली देवा स्त्री आम्ही, परपुरुषाच्या छायेत राहून आलेल्या लोक आम्हाला पवित्र समजणार नाही. आम्ही कितीही निकलंकित असलो, कितीही सामर्थ्यवंत असलो, कितीही पवित्र असलो तरी जग बघताना दुय्यम नजरेनं आणि अपवित्रतेनेच बघणार. जग बघताना कलंक दृष्टिकोनातूनच बघणार. पाया पडतो आम्ही तुमच्या. काहीही झालं ना तरी आमचा स्वीकार करा, नाही तर आम्हाला मारून टाका. देव म्हणला मी तारणहार आहे. माझ्या भगवान श्रीकृष्णाने तेवढ्या 16,100 पोरींना स्वतःचं नाव दिलं आणि स्वतःच्या पत्नी म्हणून स्वीकारलं. पण कौतुक आहे मला माझ्या धर्माचं, कृष्णाने एकाही मुलीच्या अंगाला स्पर्शही केला नाही, त्याला भगवंत म्हणायचा. तुका म्हणे नटधारी भोग, तुका म्हणे नवल केवडे केवळे नकळे कान्होचे कोडे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं
अहो एका तरुण बांड पोरानं मला परवा दिवशी रामनवमीच्या कीर्तनात एक प्रश्न विचारला. कीर्तन रामनवमीचं असल्यामुळं मी रामचरित जास्त सांगितलं, कौतुक केलं. आणि मी जेव्हा जगाच्या मालकाचं कौतुक करते तेव्हा मलाही कळत नाही मी किती स्फूर्ततेनं किंवा किती प्रोत्साहनतेनं ते करते. मग त्याला माझी ती गोष्ट कदाचित अतिशोक्ती वाटली त्याला, मी कौतुक करताना रामाचं. त्याच्या मनात एक प्रश्न होता. त्याने कीर्तन झाल्या मला विचारला, म्हणला ताई मी कीर्तन तर पूर्ण ऐकलं, तुम्ही फार कौतुक रामाचं केलं, पण माझा एक प्रश्न आहे, ज्या रामाला स्वतःची बायको कळली नाही त्या रामाला आम्ही काय कळणार आहे? मी म्हणलं तू चुकून इकडं आला, तू पाकिस्तानचा पाहिजे होता. हे चुकलं तुझं, देवाचं जरा चुकलंच, डोळेच लागले त्याचे. हे अज्ञानाचं नाही, हे पापाचं कारण आहे बरं. पण मी म्हटलं ह्याला हाणून मारून हे कळणार, समजून सांगणं गरजेचं आहे. काय वाटतं तुम्हाला, सीतामाईला रामाने वनवासाला पाठवलं, हे ते काय होतं माहिती आहे का, बाह्य अंग वेगळं आहे आणि गाभा वेगळा आहे रामायणाचा. आता सांगताना आपले माणसं कसे सांगतात, आणि राम म्हणला म्हण सीतेला, आणि ते परीट म्हणला म्हण, आणि ती म्हणला म्हण तू रावणाकडे होती म्हण, आणि मग तू काय गुणाची आसन का म्हण, आणि म्हणून मग माया रामानं मग सीतेला पाठवलं म्हण वनवासाला. ना असं असतो का कुठं राम म्हण, असं रामायण असतं का? थोडं विचार पण करीत जा. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. ज्या जगाच्या मालकाला भक्ताचं मन सांगावं लागत नाही त्याला स्वतःच्या बायकोचं पावित्र्य कळणार नाही. कळणारच की, राम आहे तो, का कळणार नाही? पण लक्षात घ्या, रामाचा अवतार हा व्यक्तिमत्वाचा होता, रामाचा अवतार हा मानवतेचा होता. त्याच्यामध्ये कारण असं होतं, दशरथ राजा हा पुत्रवियोगाने मेला, नियतकालीन नाही, त्याचं मरण आपत्कालीन होतं. आपत्कालीन मरण म्हणजे आयुष्याच्या अगोदर जाणं. काय नसे तरी आता दशरथ राजा हे हाय खाऊन गेले, आपल्या भाषेत हाय खाऊन म्हणजे आपत्कालीन. माझ्या माझ्या मुलाला वनवास झाला हे त्यांना सहन झालं, त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी स्वतःहून देह सोडला, स्वतःहून त्यांची वेळ आली. कर्मे दशरथ वियोगे मेला, पुत्र वियोगाने दशरथ राजा गेले. दशरथ राजासारखा पुण्यवान राजा नाही, त्या दशरथ राजाच्या अयोध्येमध्ये माणूस म्हातारा होत नव्हता, एवढी पुण्यवान ती अयोध्या. आणि दशरथ राजाने ब्रह्मदेवाला सांगावं, देवा जर माझं आयुष्य बाकी आहे तर माझ्या पोराला द्या. बापाचं पोराला मिळतं, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपली कुरवंडी वाळवणी, एकाएकी केला मिरासीचा धनी. माऊलींचं वर्णन आहे माझ्या, मिळतं. दशरथाचं आयुष्य रामाला मिळालं. प्रभू रामचंद्र सीता वनवासाहून आल्यावर राजभोग भोगताना एकांतात बसल्यावर सहज सीतेला रामाने सांगितलं, बायकोपासून काही लपवायचं नाही, हे धर्मशास्त्र आहे आपलं. बायकोपासून काहीच लपवायचं हे शास्त्र आहे, पाळत जा बरं का. आणि तुम्हालाही सांगते, नवऱ्याला देव मानणं हे शास्त्र आहे आपलं. आता ती येड आहे ती आपला दोष नाही, पण देव मानायचं. विनंती माझी, अहो आजकालच्या पोरी आवाजावर सुद्धा बोलत नाहीत. एका पोरीनं मला हाताला धरून चहा प्यायला नेलं. मी म्हणलं काय झालं, नाही म्हणले चहा. म्हणलं मी पियत नाही. म्हणले दूध प्या. प्या तर प्या तर प्या. हाताला धरून नेलं महाराज, सोप्यावर बसवलं आणि एक फोन केला. म्हणले हा कुठे आहे तू? म्हणलं पोरगा काय? नाही म्हणजे नवरा. म्हणलं तुझा चहा पिऊन माझी गाडी खाली उलटी व्हायची ना, का उगं वेड्यासारखं? अगं लक्ष्मणांना शक्ती लागली. लक्ष्मण माय लक्ष्मण बिका पाटलाचा. मग लक्ष्मण मग बोलत जा की. अगं माझ्या पार्टीची आहे म्हणून तरी बोलत जा गे. तुम्हीच गुवाहाटीला गेल्यावर मी काय मरू का? माझ्या पार्टीची आहे म्हणून तरी बोलत जा माय. लक्ष्मण कोण गे? रामाचा. लक्ष्मणांना काय लागली? द्रोणागिरी पर्वतावर कुणाला आणायला पाठवलं? संजीवनी बुटी मारुती राया. हा तुम्ही बोलत जा पोरांनो, कुणाला पाठवलं रे? हा तू नीट बस आधी हनुमान. हा तू नीट बस. मग बरोबर मारुती जाते मला सारखा. तू नीट बसला की संजीवनी बुटी बरोबर येते. हा मारुती रायाला काय मारुती राया दादा काय वर्णन करू माझ्या मारुती रायाचं? काय तुलसीदास वर्णन करतात. श्री गुरु चरण सरोचरच प्लीज आवाज मोकळा. निजमन मुकुर सुधारे बरनव रखवीर विमलच सूचतायक फलचारी बुद्धिहीन तनु चाणिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्याति को मोहे हर वकले सविकार
जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक पुजागर रामदूत तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुवेसा कानन कुंडल कुंचित कैसा हाथ वज्र और ध्वजा विराजय कांधे मूंज जनय वो साज शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाचकवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिवे को प्रभु चरित्र सुनिवे को रसिया राम लक्षण सीता वनवसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के कांड सवारे लागे संजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्ष उर लाए रघुपति की बहुत ही बढ़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई. जगाच्या मालकाने सांगू तुझ्याशिवाय अपूर्ण नाही मी तुझा अधिकार माझ्या बंधू प्रेमा इतकाच आहे. काय कौतुक काय जुनी भजनं होती दादा. अंजनीच्या सुता तुला रामाचं बोलत जा देवाचं नाव घ्यायला लाजायचं कचकच कांद्याला लाजतो का तसं इथं बी लाजायचं नाही महाराज. अंजनीच्या सुता एकमुखानं बोला हरी बोल एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोल जय जय हनुमान बोल जय जय हनुमान. दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया हादरली ही धरती थरथरले आसमान हादरली ही धरती थरथरले आसमान. अरे एकमुखाने बोला बोल जय जय हनुमान एकमुखाने बोला बोल जय जय हनुमान एकमुखाने बोला बोल जय जय हनुमान एकमुखाने बोला बोल जय जय काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या काय शुद्ध भाव मारुतीरायाचा भांगात सिंदूर सीतामाई भरतात प्रभू रामाचा विचार आयुष्याचा विचार करून मारुतीरायाने विचारावा आई का भांगात सिंदूर भरता सीतामाईनं सांगावं जेवढं जास्त भरण तेवढं धन्याचा वृक्ष वाढतंय बर का जी हुरच्या बाया जेवढं भरावं तेवढं आयुष्य धन्याचं वाढतंय. विचार केला मारुतीरायानं एवढ्या एवढ्या जर केसरीनं एवढ्या एवढ्या जर सुंदरानं माझ्या रामाचं आयुष्य वाढतंय आख्या आगाला लावून घेतला. रामाने म्हणले काय केलं मारुती काही नाही म्हणे तुमचं आयुष्य वाढव म्हणून लावलं. पण आजही मारुतीरायाला सिंदूर लावला. काय सामर्थ्य काय प्रेम होत दादा कौतुक आहे. अहो भक्तामुळं देवाची ओळख व्हावी हे सामर्थ्य जर भक्ताचं असेल अहो माझ्या ज्ञानोबा तुकोबाच्या पालखीमुळे पंढरपुराचं वैभव वाढावं हे जर सामर्थ्य त्यांच्यात असेल तर काय कौतुक वैष्णवाचं अजून करू. विनंती या विषयाकडे मारुतीरायाला पाठवलंय संजीवनी बुटी आणायला. मारुतीराय गेले पण संजीवनी बुटी कशी आहे काय विचारायचं विसरल्यामुळं अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलला लंकेकडे निघाले. मध्ये लागली अयोध्या विचारलं भरतांनी पाहिलं काय आहे वर बाण मारला रामबंधू. अहो कोण आपण रामबंधू भरत मी आपण रामदास मारुती मी कुठे चाललात लंकेकडं. लक्ष्मणांना शक्ती लागली सूर्योदयाच्या आधी पोचायचं नाही गेला तर जीव जाईल त्यांचा. काय झालं कसं झालं कधी झालं अहो सांगा तरी थोडं माफ करा मला शब्दाला दिलेला वचनाला पक्का आहे मी सूर्योदयाच्या आधी नाही पोचलो तर जीव जाईल माझ्या प्रभूचा. विनंती आहे जाऊ द्या मला. तिकून आल्या उर्मिला लक्ष्मणाची पत्नी का नेटकर नाही मातोडकर बी नाही पत्नी महाराज बरं का उर्मिलाची. अहो काय लक्ष्मणाची पत्नी काय सामर्थ्य पातिव्रात्याचं 14 वर्ष दारा तटस्थ उभा टाकलेली माहिती उर्मिला मातेनं सांगावं मारुतीरायाला भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या मारुतीराया
तुम्ही काळजी करू नका. माझ्या मर्जीशिवाय माझ्या नवऱ्याचा जीव न्यायची ताकद काळात नाही. अहो तुम्ही जोपर्यंत सूर्योदय होणार नाही ही जबाबदारी माझी. हिला स्त्री म्हणावं काय ताकद असते दादा. मारुती राया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही माय. मारुती राया पोहोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवा. लय ताकद आहे ग माय आपल्यात. लय गोड आहे माय. आपण जेवरच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे गे. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे गे. तोंडाचा जरा आहे प्रॉब्लेम. आमचं तेवढंच वाईट आहे. ग बसू वाटत नाही दुसरं काय नाही. ती देवानं बनवताना तसं बनवलं. पुरुषाला कंठ असतो स्त्रियाला कंठ नसतो. कंठ नरड्याची आतली गाठ. दुसरं काय सांगू आता. पुरुषांना कंठ असतो दादा. चेक नका करू. असतो थोडा विश्वास ठेवा. असतो रे दादा असतो. आम्हाला ह्याच्या हिशोबानं तुम्ही आतल्या गाठीचे म्हणजे नाही नाही तसे नाही. तुमच्या पोटात राहतं. आमच्या ठेवीत जा. नाही 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 ठेवीत जा. काय राहत नाही. ठेवायचं. काय ठेवायचं माहित आहे माय. ज्या दिवशी आपल्या घरातली संकट लोकाला कळतील ना त्यावेळेस सगळ्यात मोठं संकट लोकांचंच आपल्या घरावर येणार. आपल्या घराची पडती बाजू कधी जगाला दाखवायची. आपल्याला सासूचं जमत नाही. आपल्याला सुनाचं जमत नाही. झिंज्या धरू धरू मारामाऱ्या करायच्या पण बेडरूम मध्ये. हां माणसं आली की मिठी मारूनच बसायचं. माणसाला म्हणायचं आपल्या सासूसारखी सासूच जगात नाही का जगापुढं उघडं करायचं. खरंच नाही. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग. हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही आहे. देवा समोर जाई नगे माय. जाईल गे माये तया पंढरपुरा. जाईल गे माये तया पंढरपुरा. जाईल गे तोबा तो ऐकण्यासाठीच आहे. त्याला सांगूया ना. माहेर आहे ना ते. जगाला दुःख सांगायची गरज. अहो त्रास माझ्या संतांच्या बायकांनाही झाला. तुकोबारायची बायको आवली जगाच्या मालकाकडे तक्रार करते. बरे नाही केले माझे माय पापे पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. विचारलं कुणी काय करतो नवरा. काय सांगू जगाला. तुटकाच विना त्याला दोन तारा. तुटकाच विना त्याला दोन तारा. तारा मारिये रझरा पंढरीच्या. पंढरीच्या मारिये रझरा पंढरी. तक्रार केली पण जगाच्या मालकाकडे पंढरीच्या चालकाकडे. नामदेवरायांची बायको राजाई देव काही ऐकणं. मग रखमाईला सांगते. आह रखमाबाई सांगा त्या विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पायी. तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी.
अहो गरीबाची होती का राजाई? 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची माहेरी, इतकी श्रीमंती तिच्या बापाची, तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. गरीबाची होती का आवली, जिनं तक्रार केली जगाच्या मालकाकडं? तिला काही तिच्या आईबापाकडं करता आली नसती का? पुण्याचं सासर तुकोबरायाचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 3500 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा पुण्यात. किती? 3500. 1.25 एकर ऊस आहे, तरी भांडतीच भांडती. माझ बाप काही भिकारी नव्हता, तुझ्यासारख्या दलिंदराच्या दारात दिलंय, लय मोठ्याची मी, माझ डोळं फुटलं, मी तुला वय म्हणलं, तुझ्या दिलंय चांगलं चांगलं बघायला आलतं, माझंच नशीब नासकन, तू माझ्या पदरात पडला. होय ग माय, काय बोलून होणार आहे ग? त्याला सांगून ना काय सांगायचं ते, ह्यांना सांगून काय होणार आहे? अहो काय तुकोबाची बायको दादा, धोतर फाटलं तुकोबांचं. अहो दोरा नाही शिवायला, सुई नाही, 3 गाठी मारल्या, खालनं 2 पळसाची पानं लावली, नवऱ्याचं धोतर फाटलंय जगाला दिसून, आणि लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसून. नात्याची लाज राखते ना, ती खरी लक्ष्मी समजायचं. बायको सामर्थ्यवंत तेव्हाच जेव्हा आपल्या घरचं जगाला कधी सांगत नाही. हे मी नाही, न्यायशास्त्र सांगतं. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीवता. ज्या घरातल्या स्त्रीला नाती सांभाळताना वाणी सांभाळता आली, आणि ज्या घरातल्या पुरुषाला संपत्ती सांभाळताना नीती सांभाळता आली, त्या घरातला भगवंत आणि लक्ष्मी कधीच दुरावत नाही. हे शास्त्र आहे आपलं. बायको तीच जी जगाला आपलं उनं सांगत, तिकडे नसे ना का काही, फक्त जगाच्या मालकाला. संतांच्या बायकांनी तक्रार केल्या खरं, पण देवाकडं जाई न गे माय. इथे नाही केली कुठेच तक्रार, गरीबाच्या नव्हत्या बायका. आयुष्यभर मिठासोबत भाकरी खाल्ली त्या तुकोबाच्या बायकोनं आवलीनं. तुमचं बरं आहे ना? नशीब लागतं तशा बायका भेटाय. तुम्ही कुठं लय गुणाचे तशा भेटाय. तुमची 3 टाइम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय माझ्या जनावर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय, 3 दाखवून म्हणती. काय खरंय तुमचं? तुमची माणसं आल्यावर मुदाम करती, पाहुणा आल्यावर म्हणती होय वय सिलेंडर संपलंय, महाराजाला चहा कशावर टाकू? तू एक काम कर, आल्याला महाराजच सिलेंडरवर बसव, काल पेटेवर वरून उकळ चहा, म्हणजे महाराज बी मोकळा आणि तुम्ही मोकळी. नाही का माय? सामर्थ्य दिलंय देवानं आपल्याला सांभाळायचं तर सांभाळायचं ग. बाई म्हणून जन्माला आलो हे सगळ्यात मोठं वैभव आहे माय आपलं. दोन्ही घरं सांभाळण्याने मोक्षापर्यंत पोचवायची ताकद आपल्यात आहे. कुळी कन्या बाई म्हणून सामर्थ्याने जगत जा की. नम्रता स्वभावात असावी ग. नाते टिकवताना थोडंसं नमतं घ्यावं लागलं तर काही हरकत. माझ्या रखमाईनं नमतंच घेतलं की ग, म्हणून तर आज पाठीमागं उभा आहे. तिनं जर विचार केला असता असा तर गेली असती मागच्या मागे, म्हणली असती मी काय कमी आहे का, लक्ष्मी ना मी. पण तिचं कसं आहे, पाय लक्ष्मीचं आहे हाती. ती नवऱ्याच्या डोक्याजवळ नाही, कुठे पायाजवळ आहे. पाय लक्ष्मीचे हाती. मग आम्ही सगळे संत म्हणतो तिशी यावी का कुलती. असा नाही देव भेटला तर तिला सांगू. अहो कौतुक का, अख्खी महाराज मंडळी अख्खा काकडा झाल्यावर देव काही उठ ना, महाराजाचं वर्णन नाही. आय रखमाबाई तुम्हा ये बुद्ध्या दया से जे हालवून जागे करा देवराया. काय सामर्थ्य हो, त्यागाचंच आहे की, नम्रतेचंच आहे की. पण आम्हाला ॲटिट्यूड पण आहे ना, नडतो ग नात्यात. सुख हिरावून बसता माय तुम्ही त्या गोष्टीसाठी. सगळेच मायबाप तुम्ही, विनंती आहे नका. सर्व सुकृताचे फळ मी, फक्त कळावं मी दास आहे, तो मालक आहे, माझा अधिकार नाही आहे. मग दशरथाचं मरण, तुम्ही जाग्यावर आले का? तुम्ही जाग्यावर आले का? फिरत जा पण. हा ह्याला या लाईटीसारखं आपलं जीवन आहे, कधी गचकल काही भरोसा नाही. आपलं हाय तर वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. काय काय काकड्यासारखं वैभव नाही बघा. सकाळच्या पारी हरिनाम बोला,
वासुदेव आला तर वासुदेव आला, सकाळच्या पारी हरी नाम बोला, वासुदेव आला तर वासुदेव आला, वासुदेव आला तर वासुदेव आला, वासुदेव आला तर वासुदेव आला. जुनं पण जुनं, अहो जुनी भजनं बी गोड होती हो. जुनी भजनं नाही काकडा जमला काही हरकत नाही, नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. देवाच्या नावाला काही पाप पुण्य नसते, देवाचं नाम कसंही घ्या. जुनी भजनं होती बघा. लेकरांची सेवा केली सतू आई, कस पांग भेटू कसा होऊ तुझ्या उपकारा जगी तोडना. ओवाळीन जीव माझा सावली विठाई विठाला, माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली मूर्ती फिरत्याचा काळ वरती देश मातीला विठ्ठला आकाशी झेपते पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा, पाऊले चालती पाऊले चालती. हा पाठीमागच्या 2-4 म्हणे जमाय म्हणत आहे की नाही. पाऊले चालती वा सुखी संसाराची, सुखी संसाराची वा पाऊले चालती, पाऊले चालती. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान वाजवितो बासुरी. हरी बोल. कान्हा राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. अग गोकुळ माझं गाव, अग गोकुळ माझं गाव, राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. भक्त पुंडलिकासाठी, भक्त पुंडलिकासाठी मला नाही धनी, धनी मलाही दाखवा ना, धनी मलाही दाखवा ना, धनी मलाही दाखवा ना. चंद्रभागेच्या तीरी तो पहा विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला टोचतो का? असं टोचतो देव तुम्हाला, असा टाचा टाचा टोचतो का? टाळी वाजवा. हरी बोल. विठ्ठल 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 जय विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल
काय भजनात आनंद असतो. अमृताहुनी गोड नाम आणि काळ वेळ नाम. उच्चरिता मला सांगा, मध रागानं खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो की नाही? विष प्रेमानं पिलं मग मरत नाही का? ट्राय करा बरं. नाही ग, काला होऊ द्या, सुतक होईन. काला झालं काय मारायचं ती मारा तिकडं, हे की नाही? आम्हाला माहीत आहे मध रागाने खाल्लं तरी गोड आहे, विष प्रेमानं पेलं तरी मारणार आहे. भगवंताचं नाम कसंही घेतलं तरी पुण्य देणारच आहे, कारण त्याच्यात तेवढं सामर्थ्य आहे. पुण्याची गणना आम्हाला माहीत आहे, सर्व सुकृताचे. आम्ही कसंही देवाचं नाव घेतलं तरी तो आम्हाला भेटणार आहे. फक्त आम्हाला कळावं, क्षम मी देईन, हरिपाठ नीट म्हणीत जा, क्षमा मी देईन नाही. क्षम किंवा क्षेम याचा अर्थ आलिंगन. आलिंगन याचा अर्थ शब्दशः मिठी मारणं, आणि शास्त्रानुसार आलिंगन देणं याचा अर्थ देवाला सर्वस्व अर्पण करणं. घालोनिया भार निर्विले संती. आम्हाला विश्वास आहे, तुका म्हणे घालू, कारण विश्वास आहे. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. आम्ही तरणार हा विश्वास त्याच्यावर असल्यामुळे क्षम मी देईन, मी सर्वस्वाचा त्याग करील. कारण ज्याचे मायबाप पांडुरंग आहे त्याला मागायची गरज, अखंड सुख आहे. आणि जो साक्षात उभारीला ध्वज, हे सामर्थ्यवंत असणारे ज्ञानोबाराय तुमच्या आमच्यासाठी मागतायत, म्हणजे मागणं पूर्ण. आणि शेवट झाला की फळ. सुरुवातही पंढरीच आहे आणि शेवटही. मी उभा आहे त्याच्या कुठं आहे पंढरपूर, कुठल्या दिशेला पंढरपूर आहे, मी उभा आहे त्याच्या. हा तर दक्षिण कुठं आहे? मी काय तुमच्या गावातली आहे का? मग कुठं? इकडे राईटला, म्हणजे पंढरपूर इकडे आहे. बरोबर, आम्ही जिकडून आलो तिकडूनच